आपल्याला नेहमी मिरर वर्कच्या आधी घ्यायची असते. माझ्यातील आतील टीकाकाराला निरोप देणं मला सोपं आणि सुरक्षितपणाचं वाटत आहे. मी आनंदाने प्रेमाच्या दुनियेत प्रवेश करीत आहे. 2. माझ्यातील अंतस्थ टीकाकाराला निरोप देणं मला सोपं आणि सुरक्षितपणाचं वाटत आहे. मी आनंदाने प्रेमाच्या दुनियेत प्रवेश करीत आहे. माझ्यातील अंतस्थ टीकाकाराला निरोप देणं मला सोपं आणि सुरक्षित वाटत आहे. मी आनंदानं प्रेमाच्या दुनियेत प्रवेश करीत आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही टीकाकाराला निरोप देणं सोपं आहे म्हणाल आणि सुरक्षित आहे म्हणाल तर तुम्हाला त्याची भीतीही वाटणार नाही आणि अवघड आहे असंही वाटणार नाही. आणि जेव्हा हे होईल तेव्हा तुम्हाला सगळं जग प्रेममय दिसणार आहे. चला तर नेक्स्ट आपला मिरर वर्क एक्सरसाइज. अशी एक शांत आणि सुरक्षित आणि आरसा असलेली जागा शोधून काढा जिथे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही आणि तुम्ही स्वस्थ शांत चित्ताने मिरर वर्क करू शकाल. म्हणजे असं म्हणजे लक्ष केंद्रित होण्यासाठी लेखिकेने हे म्हटलेलं आहे. आरशात पहा. तुमच्या डोळ्यात खोलवर एकाग्रतेने पहा. डोळ्यात पाहणं थोडंसं कठीण वाटत असेल तर तुम्ही तुमचं नाक तोंड यावरही एकाग्र करू शकता. तुमच्यातील त्या लहान मुलाशी बोला. तुमच्यातील हे लहान मूल असूसलंय. त्याला हवंय तुमचं प्रेम, स्वीकार आणि कौतुक. त्यामुळे ते वाढेल, फुलेल, विकसित होईल आणि मोहरून येईल. तर इथं जेव्हा मी हे म्हणेन की इथं तुम्हाला तुमची लहानपणाची जर इमेज आठवत असेल तर ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा क्लिअर तुमच्या लहानपणाचा तुमच्याजवळ फोटो असेल तर तो साईडला घेऊन बसायचा आहे आणि त्या बाळाशी तुम्ही बोलताय, त्या लहान मुलाशी तुम्ही बोलताय असं इमॅजिनेशन करायचं आहे. चला तर मग आता मिरर वर्क सर्वांनी आरसे घ्या. कॅमेरा ऑन करा आणि मिररवरचा व्यायाम. कारण आपण स्वतःला मी खूप प्रेम करते असं नाही म्हणू नाही शकत असाल आत्ताही तर ते जे छोटं मूल आहे त्याला तर आपण आरामात म्हणू शकतो ना, मी तुझ्यावर प्रेम करू शकते. तर ॲज अ इमॅजिनेशन हे करायचं आहे की आपला लहानपणीचा फोटो आणि फोटो असेल तर फोटो ठेवा इथून पुढं, नसेल तर ॲज अ इमॅजिनेशन करायचं आणि त्याला तुम्ही मला तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणताय. म्हणजे ते तुमच्या आतून येईल. भावना येणं खूप इम्पॉर्टंट आहे. भावना व्यक्त होणं इम्पॉर्टंट आहेत इथं. नुसतं म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही आहे, भावना व्यक्त व्हायच्या. चला तर मग जर तुम्हाला इमॅजिन करायचं असेल तर तुम्ही फोटो आत्ता नसेल तर ठीक आहे, तुम्ही डोळे बंद करून मला जसं म्हणायचं तसं म्हणू शकता किंवा आरशात जर म्हणायचं असेल बघून तर तुम्ही बघत असला तरी ॲज अ इमेज तिथं आरशात अशीच बघायची आहे तुमच्या लहानपणीचा फोटो. ते इमॅजिनेशन करायचं आरशामध्ये आणि मग त्याला बोलायचं आहे. ओके. चला तर माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. खरंच खूप प्रेम आहे आणि तुला जमतंय ते सर्व जास्तीत जास्त चांगलं तू करत आहेस. शक्य तितकं अधिकाधिक चांगलं. तू परिपूर्ण आहेस. आता आहेस तशी. मी हे मनापासून मानते. चला दुसऱ्यांदा. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. खरंच खूप प्रेम आहे.
तुला जमतंय ते सर्व जास्तीत जास्त चांगलं तू करू शकतेस. शक्य तितकं अधिकाधिक चांगलं. तू परिपूर्ण आहेस. आता आहे तशी. मी हे मनापासून मानते. तिसऱ्यांदा, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. खरंच खूप प्रेम आहे. आणि तुला जमतंय ते सर्व जास्तीत जास्त चांगलं तू करत आहेस. शक्य तितकं अधिकाधिक चांगलं. तू परिपूर्ण आहेस. आता आहेस तशी. मी हे मनापासून मानते. म्हणजे त्या आतील बाळाला सांगायचं की हे मला मनापासून मान्य आहे की तू जशी आहे तशी छान आहे, चांगली आहेस आणि तू जे करते ते चांगलंच करते. हा मानसिक व्यायाम मिररवर्क तुम्हाला अनेक वेळा करावा लागेल, तरच तुम्हाला जाणवेल की तुमच्या आत्मसंवादातील टीकाखोरपणा आता कमी झालेला आहे. तुमचा आतील स्वर आता टोचून बोलत नाही किंवा दोषही देत नाही. तुम्हाला योग्य वाटेल तितक्या वेळा तुम्ही याची पुनरावृत्ती करू शकता. आणि तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. म्हणजे योग्य वाटेल तसं कसं, म्हणजे तुम्हाला मिररवर्क बघून ॲज अ इमॅजिनेशन तुम्हाला ते आठवत असेल तसं करा. फोटो घेऊन बसायचं तर फोटो घेऊन बसा. किंवा डोळे बंद करून इमॅजिनेशन करता येत असेल तर इमॅजिनेशन करा. तुम्हाला जसं चांगलं वाटतंय, जे सोपं वाटतंय करायला, तुम्ही इमॅजिनेशन करू शकता. त्या पद्धतीने ते करायचं आहे. ओके, चला आता हा मिरर वर्क इझी होता, पण हे जितकं जास्त म्हणता येईल तितकं जास्त वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ते जे काही शब्द येत आहेत ते इथून येत आहेत, आतून येत आहेत तुमच्या, हे इमॅजिनेशन झालं पाहिजे. हे इथून येत आहेत, इथं नाही बोलायचं आपल्याला, ते आतून इथून हृदयातून येत आहेत, तिथून आले पाहिजेत. तिथंपर्यंत ती भावना फील झाली पाहिजे तुम्हाला. तिथंपर्यंत तुम्हाला ते बोललं गेलं पाहिजे. ओके, चला आता नेक्स्ट आहे रोजनिशीतील मनव्यायाम म्हणजे कृती. जे काही प्रश्न विचारलेले आहेत इथं त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. अशा 5 गोष्टींची यादी करा ज्याबद्दल तुम्ही स्वतःला दोष देता. तुम्ही स्वतःला कोणत्या गोष्टीबद्दल दोष देता, तुम्ही काय करू शकत नाही आहे किंवा काय तुम्हाला जमत नाही आहे, ते 5 दोष आज लिहायचे आहेत. तुम्ही आधी लिहिलेले आहेत, पण हे दोष आहेत, पण आत्ता तुम्हाला काय वाटतं किंवा पुढच्या दृष्टीने तुम्हाला करायचं आहे पण अजूनही तुमच्यातून ते होत नाही, असे 5 दोष लिहायचे. ही यादी नीट नजरेखालून घाला आणि प्रत्येक गोष्टीसमोर तारीख घाला. जेव्हापासून तुम्ही त्या विशिष्ट बाबतीत स्वतःला दोष देणं सुरू केलं, जर तुम्हाला नक्की तारीख आठवत नसेल तर अंदाजे साधारण तो काळ लिहा. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला असं वाटतंय की मी ठीक आहे आता म्हणजे 4 व्हीलर चालवायची आहे पण मी नाही चालवू शकत आहे, तर हे दोष तुम्ही स्वतःला केव्हापासून देताय, तो साधारण काळ आठवायचा. 30 असेल, 25 असेल, 40 असेल, जे काही असेल. आणि त्याच्यानंतर तो दोष लिहून त्याला आता आपण आधी सगळे दोष लिहायचे आहेत आणि तो काळ लिहायचा आहे, ती तारीख लिहायची. तारीख नसेल लक्षात तर तो काळ लिहायचा आहे. 20चा काळ होता तुमचा, 25चा होता, 30चा होता, 40चा होता, जो काही होता तो काळ लिहायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती मोठा काळ आपण स्वतःला त्रास देतोय, स्वतःवर टीका करतोय, स्वतःला आत्मदोष देतोय. आणि या आत्मटीका करण्याच्या या सवयीने तुमच्यात कोणताही चांगला बदल केलेला नाही किंवा घडवून आणलेला नाही आहे. केलाय का? नाही केलेला. मग टीका
टीकाखोरपणाचा काहीच उपयोग होत नाही. यामुळे तुम्हाला फक्त दुःख आणि त्रासच होतो. म्हणून टीकाखोरपणा थांबविण्याचा निश्चय करा आणि तशी तीव्र इच्छा मनात बाळगा की आज एक वाक्य लिहायचं आहे की माझी इच्छा आहे की मी आजपासून स्वतःला दोष देणं थांबवलेलं आहे. मी स्वतःला दोष देणं बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतःला दोष देणं बंद करण्याची माझी इच्छा आहे. हे वाक्य लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही हे म्हणाल तेव्हा आपोआप तुम्हाला ते दोष देणं बंद होईल तुमचं. ज्या 5 गोष्टीबद्दल तुम्ही स्वतःला दोष देत आहात त्यापैकी प्रत्येकासमोर सकारात्मक स्वयंसूचना लिहा आणि त्या सतत स्वतःला सांगा. आणि ती स्वतःला सतत सांगायची आहे. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल दोष देताय स्वतःला की मी हे करू शकत नाही आहे, ते करू शकत नाही आहे, तर त्याच्याबद्दल मी ते करू शकते. मी ते चांगल्या प्रकारे करू शकते. मी ते व्यवस्थित करू शकते. या पद्धतीने सकारात्मक वाक्य तयार करायचे त्या वाक्याचे. असे 5 जे दोष लिहितात त्याच्यापुढं तुम्हाला आज 5 सकारात्मक स्वयंसूचना येतील तुमच्या. ही यादी तुमच्यासोबत बाळगा. ज्या वेळी तुम्ही स्वतःवर टीका करत आहात, स्वतःवर दोषारोपण करता आहात असं तुमच्या लक्षात येईल तेव्हा ही यादी आणि त्यासमोरील नकारात्मक स्वयंसूचना वाचा. पुन्हा पुन्हा वाचा. आरशासमोर स्वतःची प्रतिमा पाहत या सकारात्मक स्वयंसूचनाची आवर्तनं करा तर ते अधिक चांगलं. म्हणजे जे काही आपण लिहिलेलं आहे त्याच्या पुढचे जे सकारात्मक स्वयंसूचना ज्या लिहिलेल्या आहेत आपण त्या वारंवार म्हणायच्या आहेत. ओके. म्हणजे आता कोणाकोणाला ठीक आहे की आता व्यायाम करायचा आहे किंवा स्वतःला तितकं मेडिटेशन करायला वेळ मिळत नाही किंवा स्वतःसाठी काहीतरी एखादं गोष्ट करायची असते आपल्याला तर ते वेळ मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही स्वतःला काय दोष देता की मला हे करता जमत नाही कारण वेळच नाही आहे, मग हेच नाही आहे, तेच नाही आहे. हे पण जे तुम्ही देताय हे सुद्धा टीकाच आहे. तर याला सुद्धा सकारात्मक स्वयंसूचनेमध्ये बदलायचं आहे की मी व्यायाम करण्यासाठी वेळ देत आहे किंवा देऊ शकते. मी मेडिटेशनसाठी वेळ देऊ शकते. मग सुरुवात तुम्ही 5 मिनिटांनी करा. मी 5 मिनिटं नाही देऊ शकत, ठीक आहे, मी 5 मिनिटं ते आरामात मेडिटेशनसाठी देऊ शकते. झालं ना. मी 10 मिनिटं व्यायामासाठी देऊ शकते. मी 10 मिनिटं 15 मिनिटं वॉकिंगला जाऊ शकते. मला स्वतःला जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी स्वतःसाठी दिवसातली 10-15 मिनिटं देऊ शकते. या पद्धतीने स्वयंसूचना लिहायच्या. तुम्ही दिवसाला जे काही एखादं काम नाही झालं तुमचं त्या दिवशीचं तर तुम्ही स्वतःला दोष देता की आज मी ते नाही करू शकते, मला माझ्याने नाही झालं. तर ठीक आहे, आज नाही झालं तर आज त्याला पटकन स्वयंसूचना द्यायची आणि उद्या ते करायचं. म्हणजे आपोआपच होतं मग ते. तर या पद्धतीने स्वतःमधला टीकाकारला बंद करायचं आहे, आपण मुक्त करायचं आहे, त्याला निरोप द्यायचा आहे. ओके, आलं लक्षात. तर तुम्हाला ज्या वाटते महत्त्वाचे आत्ता ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे ते 5 दोष आज तुम्ही लिहायचे आहेत आणि त्याच्यापुढे त्याच्या सकारात्मक स्वयंसूचना लिहायच्या. चला, सोप्या जरी असतील जे तुम्ही जनरल रोजच्या कामांसाठी सुद्धा काही जर स्वतःला टीका देत असाल तर ते सुद्धा तुम्ही बदलायचं आहे. कारण ते रोजच्या सवयीमधल्या ज्या असतात त्याच्यावरच आधी काम करायचं आहे आपल्याला आणि मग ते हळूहळू
बदल होणार आहे. चला तर इथं ह्या आजची कृती होती. आता आहे आपला हृदयस्थ विचार. हृदयस्थ विचार हा आहे की मी जसा आहे तसा मला खूप आवडतो किंवा मी स्वतःचा संपूर्ण स्वीकार करतो. म्हणजे इथं आता आपण असं म्हणू शकतो, मी जशी आहे तशी मी खूप आवडते आणि मी स्वतःचा संपूर्ण स्वीकार करते. चला तर हृदयाचे विचार 3 वेळा म्हणायचे. मी जशी आहे तशी मला खूप आवडते. मी स्वतःचा संपूर्ण स्वीकार करते. मी जशी आहे तशी मला खूप आवडते आणि मी स्वतःचा संपूर्ण स्वीकार करते. मी जशी आहे तशी मला खूप आवडते आणि स्वतःचा संपूर्ण स्वीकार करते. आपल्यापैकी प्रत्येकाच्याच आपल्या सर्वांच्या जीवनात आणि व्यक्तिमत्वात अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत नाहीत किंवा ज्याचा आपण स्वीकार सहजासहजी करत नाही. अशा गोष्टींचा जर आपल्याला खरोखरच खूप संताप होत असेल तर आपोआप आत्मदोषाला आपण बळी पडतो. स्वतःवर दोषारोप करू लागतो. स्वतःला दोष देतो. आपण अधिक खातो याचा आपल्याला राग येतो. आपण भावनिकदृष्ट्या स्वतःला झोडपून काढतो ह्याचा आपल्याला राग येतो. आणखी एक वाईटात वाईट गोष्ट आपण करतो ज्यामुळे सर्वाधिक नुकसान होतं ती म्हणजे सतत स्वतःवर टीका करणं. हा टीकाखोरपणा थांबवण्याची अत्यंतिक गरज आहे. जेव्हा आपण आपली स्वतःवर टीका करण्याची सवय सोडून टाकतो तेव्हाच आश्चर्यकारकरित्या आपोआप इतरांवर टीका करणंही बंद करतो. आपल्या लक्षात येतं की इतर व्यक्तींमध्ये आपलंच प्रतिबिंब असतं. आपण जे इतरांच्यात पाहतो ते आपल्याला स्वतःमध्येही दिसतं. खरं तर जेव्हा आपण इतरांविषयी तक्रार करतो तेव्हा वस्तुतः आपण स्वतःविषयी तक्रार करीत असतो. ही रियालिटी आहे, पण हे आपण लक्षात येत नाही आपल्या हे. जेव्हा आपण स्वतःवर खरोखर आणि मनापासून प्रेम करतो आणि स्वतःचा बिनशर्त आणि संपूर्णतः गुणदोषासह स्वीकार करतो तेव्हा तक्रार करण्यासारखं काही शिल्लकच राहत नाही. आपण जसे आहोत तसं आपण स्वीकारलं स्वतःला, या जगाला, या जगातील प्रत्येक गोष्टीला, तर तिथं तुम्हाला दोष दिसणारच नाही. मग आपण ना स्वतःला दुखवणार ना इतरांना. चला तर मग आपण शपथ घेऊया, यापुढे आपण कोणत्याही कारणासाठी स्वतःवर टीका करणार नाही. तर आज आपण स्वतःला शपथ द्यायची की कोणत्याही गोष्टीसाठी मी टीका करणार नाही स्वतःवर. आजचा लेसन खूप इम्पॉर्टंट होता, कारण आपण रोजच्या जीवनामध्ये इतक्या साध्या साध्या सहज गोष्टी नकारात्मक बोलत असतो, आपल्यालाही ते कळत नसतं. आपण काय म्हणतो, मी जास्त इमोशनलच आहे, मला रडूच येतं, मला असंच होतं, मला तसंच होतं. हे जे काही आपण बोलतो हे पण स्वतःला दोष देण्यासारखंच आहे. तर ह्या पण गोष्टींकडं इथून पुढं लक्ष द्यायचं आहे. तुम्ही जसे आहात तसं त्याला स्वीकारायचं आहे. ठीक आहे, इमोशनल होते ना, ठीक आहे ना. माणूस आहे तर इमोशन असणारच, ते होणारच, ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला ॲक्सेप्ट कराल त्याचा तितकं म्हणजे काय होतं, ॲक्सेप्ट करतो म्हणजे काय की आपण त्या गोष्टीला नको तितकं महत्त्व देत नाही. महत्त्व नाही दिलं की आपोआपच ती गोष्ट कमी कमी होत जाते. ज्याला आपण महत्त्व द्यायला लागतो, सारखं सारखं लक्ष द्यायला लागतो, तर आपोआप मग ती वाढणारच. त्यामुळे आपल्याला इथं स्वतःवर जे दोष देतोय त्याला कमी करायचं आहे.
चला तर आजचं ध्यानतंत्र इम्पॉर्टंट आहे. मी म्युझिक लावते, एकदम नॉमिनल लावते मग, कारण असं जे आहे ते नाही तर राहू दे, म्युझिक नको. आजचं जे आहे ते आपण तसंच घेऊया, कारण इथून पुढचं जे आहे ते तुम्हाला, हे जे मी वाचते आता हे मी एकदा वाचते, पण तुम्हाला हे मी जेव्हा पाठवते त्यावेळेस तुम्हाला हे कमीत कमी 3 वेळेस तर वाचायचंच आहे. जास्तीत जास्त तुम्ही किती वेळी वाचा. रोजचे अभ्यास जे मी स्वयंसूचना पाठवते आहे, जे हे ध्यानतंत्र आहे, हृदयस्थ विचार आहे, हे कंपल्सरी तुम्हाला 3 वेळेस म्हणायचंच आहे. ओके, चला तर आजचं ध्यानतंत्र आहे, आपण जसे आहोत तसे आनंदाने जगू शकतो. कारण आपण दोषच नाही बघितले कोणाच्यातले, तर आपण आनंदाने जगू शकतो. संपूर्ण असण्यासाठी आपण स्वतःला संपूर्णतः सर्व भागांचा स्वीकार केला पाहिजे. म्हणूनच उघडा तुमच्या हृदयाचं द्वार. तुमच्या हृदयात तुमच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व भागांसाठी जागा मोकळी असू दे. भरपूर जागा उपलब्ध असू दे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा भाग ज्याबद्दल तुम्हाला अभिमान आहे, असा भाग ज्याची तुम्हाला लाज वाटते, असा भाग ज्यामुळे तुम्ही अडचणीत येता, किंवा असाही भाग जो तुम्हाला नकोस आहे, असाही भाग जो तुम्हाला खूप आवडतो, ज्यावर तुम्ही प्रेम करता. सारं काही, हे सर्व भाग म्हणजे तुम्हीच तर आहात. तुम्ही सुंदर आहात. आपण सर्वजण, ही अखिल मानवजात सुंदर आहे, देखणी आहे. जेव्हा तुमचं हृदय स्वतःवरील प्रेमानं काठोकाठ परिपूर्ण भरून गेलेलं असतं, तेव्हाच तुमच्याकडे इतरांनाही देण्यासाठी काही असतं, ते प्रेम असतं. आता हे हृदयस्थ प्रेम तुमच्या निवासस्थानी भरून राहू दे आणि संबंधित सर्व व्यक्तीकडे तुमच्यातून ते प्रवाहित होऊ दे. तुमच्या मनपटलावरील मानसचित्रात ज्या ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आस्था वाटते, अशा सर्व व्यक्तींना तुमच्या खोलीच्या केंद्रस्थानी ठेवा आणि कल्पना करा की तुमच्यातील हृदयस्थ प्रेमाचा प्रवाह त्यांच्याकडे भरभरून वाहत आहे. आणि खोलीच्या केंद्रस्थानी असल्यामुळे तुम्ही दिलेलं प्रेम ते शानदारपणे घेऊ शकत आहे. आता तुमच्या मानसचित्रात या प्रत्येक व्यक्तीतील लहान मूल पहा, जे या प्रेमामुळे आनंदाने नाचते, गाते, उड्या मारते, कोलांटी उड्या मारते, मजा करते, खेळते, बागडते. लहान मूल आनंदाने बहरलेली असताना जे जे आविष्कृत करू शकतील ते सर्व काही करत आहे. त्याच्यातील जे जे चांगलं आहे ते ते सर्व ते प्रदर्शित करत आहे. आता अशी कल्पना करा की तुमच्यातील लहान मूल त्या मुलांशी खेळतंय, बागडतंय, नाचतंय. असं करताना तुमच्यातील त्या लहान मुलाला मुक्त आणि सुरक्षित वाटू दे. आता त्याला जे करावंसं वाटते ते सर्व त्याला करू दे. तुम्ही परिपूर्ण, निर्दोष, संपूर्ण, परिपूर्ण आहात आणि तुमच्या अद्भुत जगात सर्व काही छान, सुंदर आणि आनंदमय आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.